नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. आयकर खात्यानं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे विधानसभेचे नेते, माजी मंत्री, त्यानंतर ब्रह्मपुरीचे आमदार आणि वादग्रस्त व्यवहारामध्ये सदैव अग्रेसर असणारे काळ्या पैशांचे पूजक विजय वडेट्टीवार यांना आयकर खात्यानं नोटीस बजावली आहे. ही नोटीस त्यांना एकट्याला नव्हे तर त्यांची पत्नी, त्यांच्या तिन्ही मुली, त्यांचे जावई आणि दत्तक मुलगा, त्याशिवाय त्यांचे वादग्रस्त भागीदार, त्या ठिकाणचे त्या व्यवसायातले काळा पैसा घेऊन चालणारे बदमाश भागीदार, त्या साऱ्यांना आयकर खात्यानं नोटीस बजावली आहे. आणि ही साधी सुधी नोटीस नाही. 200-400-500 कोटी रुपयांची मालमत्ता जर वडेट्टीवार यांनी जमा केली असती तर त्याचं गांभीर्य फारसं लोकांच्या नजरेत भरलं नसतं. कारण एखाद्या नेत्याकडे 400-500 कोटी असणं आता हा त्यांच्या दृष्टीनं डाव्या हाताचा मळ असतो, मळ आहे. पण असं बोललं जातं की विजय वडेट्टीवार आणि त्यांचं हे कुटुंब भागीदार यांच्या नावावर जवळपास 8,500 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्या गेलेली आहे. आणि हा कालावधी 5-50-100 वर्षातला नाही, अगदी अलीकडला 15-20 वर्षातला. म्हणजे अमुक एखादा माणूस सत्तेत नसतानासुद्धा केवळ दादागिरीच्या भरवशावर आणि सभागृहामध्ये नको ते वादग्रस्त वर्तन करून कसे पैसे मिळवू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय वडेट्टीवार. वडेट्टीवारांनी सांगितलं आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की राजकीय सूडबुद्धीतून आयकर खात्यानं मला ही नोटीस बजावली आहे. आयकर खातं दूरपर्यंत राजकारणात नाही, त्यामुळे आयकर खात्यानं त्यांना राजकीय सूडबुद्धीतून नोटीस बजावली हे वडेट्टीवारांनी या पद्धतीचं स्टेटमेंट काढणं म्हणजे अगदी पोरकटपणाचा हा किळसवाणा प्रकार. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जर मालमत्ता क्षुल्लक असती, 200-400-500 कोटीची असती, तर त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटला त्या आयकर खात्याला उत्तर देताना फारसा त्रास झाला नसता. पण या वडेट्टीवारांचे जे 2 प्रमुख चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांनी हात वर केले आहेत, ते देखील स्वतः धास्तावले आहेत. त्यांना देखील उत्तर देणं कठीण होऊन बसलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची माहिती अशी की एवढी प्रचंड रकमेची मालमत्ता, त्यामुळे सुरुवातीचा तपास पूर्ण झाल्यानंतर अगदी 100% विजय वडेट्टीवार यांचं हे अवैध मालमत्तेचं प्रकरण ईडीकडे 100% सोपविल्या जाणार आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अगदी अलीकडे घडलेला, मला 100% माहीत असलेला. बघा, आपल्या या राज्यातले अर्थशास्त्राशी संबंधित असे खूप मोठे त्या क्षेत्रातले नेते, त्यांची आणि नरेंद्र मोदी यांची थेट मैत्री आहे. दोघं एकमेकांना अनेकदा भेटतात, थेट भेटतात. याच नरेंद्र मोदींना त्यांनी निक्षून सांगितलं आहे की तुमची आणि तुमच्या पक्षाची प्रतिमा या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर डागाळते आहे. कारण आधी तुम्ही अमुक एखाद्या विरोधकाची प्रकरणं बाहेर काढता, त्यांना आर्थिकदृष्ट्या जाब देण्यास भाग पाडता आणि नंतर
ती व्यक्ती, तो विरोधातला नेता, तो विरोधातला प्रभावी नेता एकदा का तुम्हाला सरेंडर झाला, तुमच्याकडे येऊन मिळाला की सारं काही संपलेलं असतं. लोकांना या गोष्टीची किळस येऊ लागली आहे आणि मोदी यांनी हे फार मनावर घेतल्यामुळे त्यांनी संपूर्ण खात्याला, आपल्या नेत्यांना, सत्तेतल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, साऱ्यांना सांगितलं आहे की एकतर अमुक एखाद्याचं प्रकरण बाहेर काढू नका आणि काढल्यानंतर त्यावर कारवाई होईल याची काळजी घ्या, दक्षता घ्या. उगाचच त्या प्रकरणावर पडदा टाकण्याची गरज नाही. आपली बदनामी होते आणि कुठलीही या पद्धतीची बदनामी मी कधीही खपवून घेणार नाही हे त्यांनी ठासून सांगल्यामुळे यानंतर उद्या प्रसंगी हेच विजय वडेट्टीवार थेट भारतीय जनता पक्षाला जरी येऊन मिळाले किंवा त्यांनी तिथे प्रवेश घेतला तरीही त्यांची आता दूर दूरपर्यंत आयकर खात्याच्या कचाट्यातून 100% सुटका नाही. हेच ते विजय वडेट्टीवार अमाप समाप मालमत्तेमुळे मोठ्या अडचणीत आणि संकटात सापडले आहेत. 400-500 कोटी जमवणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या मागे आयकर खातं अगदी सहज लागत नाही. जेव्हा त्यांना मोठं घबाड असल्याचा सुगावा लागतो, माहिती मिळते, तक्रारी येतात, लेखी तक्रारी येतात, पुरावे जमा होतात आणि जेव्हा त्यांच्या कॉम्प्युटरवर राज्यात, राज्याबाहेर, देशात, देशाबाहेर अमुक एखाद्या नेत्याच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबियांच्या, त्याच्या भागीदारांच्या नावावर मोठमोठ्या आर्थिक उलाढाली दिसतात, तेव्हाच आयकर खातं एखाद्या नेत्याला डिवसतं, त्याच्यावर झडप घालतं, त्याला नोटीस पाठवतं. त्यामुळे विजय वडेट्टीवार जे म्हणतात की आकसापोटी, राजकीय सूडबुद्धीपोटी आणि मी त्या ओबीसींच्या मोर्चामध्ये सामील होतो आहे, माझी ताकद वाढते आहे, त्या आकसातून, त्या रागातून अप्रत्यक्ष फडणवीसांनी हा माझा बदला घेतला आहे, मला आयकर खात्याची नोटीस पाठवली आहे, हा त्यांचा अगदीच बालिश आरोप. कारण आज त्या वडेट्टीवारांचा राग आला किंवा ते अडचणीचे ठरते आहेत, आपल्या मार्गातली अडगळ आहेत, म्हणून उद्या लगेच त्यांचा बदला घ्यायचा असं होत नसतं. आयकर खातं तुम्हाला नोटीस पाठविण्यापूर्वी तुमच्या पाठीमागे तुमची माहिती कित्येक महिने घेत असते. त्यांना वर्ष लागतं, 2 वर्ष लागतात, काही महिने लागतात. बारीक सारीक तांत्रिक माहिती ते घेतात. कारण एकदा का अशा बदमाशांवर झडप टाकली की त्यांना माघार घेता येत नाही. जर ती झडप चुकीची असेल, खोटी असेल तर त्याची फार मोठी किंमत ज्या आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे त्यांना मोजावी लागते. सत्तेतले देखील त्यांना थेट जाब विचारतात की तुम्ही असं चुकीचं काम का केलं. त्यामुळे एका रात्रीतून हा प्रकार घडलेला नाही. किंबहुना याच वडेट्टीवारांना मी त्यांना नोटीस मिळण्यापूर्वी 8-10 दिवस आधी माझ्या व्हिडिओतून आणि माझ्या लिखाणातून अवैध मालमत्ता कशी जमा केली त्याची पुसटशी कल्पना दिली होती, आरोप केले होते, काही पुरावे मांडले होते. अर्थात असे कितीतरी पुरावे अद्याप बाकी आहेत, त्याचा समाचार मी योग्य वेळी नक्कीच घेणार आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारांना किंवा त्यांच्या बाबतीमध्ये हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नाही. हा फार मोठा आर्थिक घोटाळा आणि गुन्हा आहे जो वडेट्टीवारांनी केला आहे. मित्रांनो, तुम्ही मला सांगा की वडेट्टीवार म्हणतात की आकसापोटी, म्हणजे वडेट्टीवार काय सभ्य सज्जन आहेत? हेच त्या आयकर खातं कधी त्या काँग्रेसच्या अनंत गाडगिळांवर झडप घालेल का? संभाजी भिडे गुरुजींना आव्हान देईल का? शिखर परदेशींना नोटीस पाठवेल का?
नागपुरातल्या गिरीश गांधींना ते ताब्यात घेतील का? दूरपर्यंत शक्य नाही. जोपर्यंत संशय बळावत नाही, पुरावे येत नाहीत, तोपर्यंत आयकर खाते कुठलाही मूर्खपणा करणार नाही. त्यांच्याकडे पुराव्यात माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराकडे किंवा मी ज्या पत्रकारांनी मला नागपुरातल्या पत्रकारांना माहिती दिली त्याला ती पूर्ण कल्पना होती. कारण तक्रार करणारे, आयकर खात्याला पुरावे देणारे काही ब्रह्मपुरीतले, चंद्रपूर जिल्ह्यातले, नागपुरातले, राज्यातले त्याच्या संपर्कात होते. त्यामुळे त्याला नेमकं माहीत होतं की हेच ते वडेट्टीवार केवढे घोटाळेबाज आहेत, किती भानगडबाज आहेत, कसा काळा पैसा त्यांच्याकडे आहे आणि कुटुंबाच्या भल्यासाठी केवळ त्यांचे हे सारे राजकीय उद्योग आहेत. आणि सहानुभूती कोणाची घेत आहेत तर ओबीसींची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची. आणि बेवकूफ कोणाला बनवत आहेत? ब्रह्मपुरीतल्या मतदारांना. मित्रांनो, थोडंसं फेकायचं आणि बाकी सारं झाकायचं, स्वतःकडे ठेवायचं. इतर अनेक नेत्यांसारखा हा नीच उद्योग वडेट्टीवारांनी देखील केलेला आहे आणि त्याचीच त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. हे प्रकरण आता सहजासहजी बंद होणार नाही. वडेट्टीवारांना सांगावं लागणार आहे की एवढा प्रचंड पैसा त्यांनी कोठून आणला. मित्रांनो, तूर्त एवढंच. नमस्कार.